जय शिवराय मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आशा करतो मस्त असाल. तर आपण आज घेऊन आलेलो 15/2/2026च्या मॉक टेस्टचा ॲनालिसिस. RWवरची जे संडे मॉक तुम्ही देत असता आपण त्याचा ॲनालिसिस घेऊन आलेलो आहो. तर माझा आजचा काय स्कोर आला आणि तुमचा काय स्कोर असायला पाहिजे होता, मी या सर्व गोष्टी आज सांगणार आहो या मॉक टेस्ट ॲनालिसिसमध्ये. तर तुम्ही हे व्हिडिओ आखरीपर्यंत शेवटपर्यंत बघसान मी अशी आशा करतो. आणि आपलं मॉक टेस्ट ॲनालिसिस म्हणजे चांगले व्ह्यू आणसान याला, कारण की मी 2-3 हप्ते या मॉक टेस्ट ॲनालिसिस केलं नव्हतं, कारण की आपल्या व्हिडिओला काही जास्त व्ह्यू येत नव्हते, 1000पर्यंतच व्ह्यू येत होते. आणि मी म्हणजे या व्हिडिओला खूप सारी मेहनत लागते मित्रांनो, आणि परीक्षा पण जवळ होती, तर व्हिडिओ बनवायला चान्स नाही भेटला एवढा, कारण की अभ्यास करावा लागते मित्रांनो मला पण. तर चला मित्रांनो, कोणतीही वेळ न घालवता आपण आपल्या मॉक टेस्ट ॲनालिसिसला सुरुवात करू. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि या व्हिडिओला खूप शेअर करा मित्रांनो. तुमच्या जे काही प्रिपरेशन करणारे ग्रुप असतील म्हणजे तिथं व्हॉट्सअप वगैरेवर तिथं शेअर करून द्या, जेणेकरून सर्व मुलं आपले म्हणजे एका ठिकाणी जुटतील. कारण की आपला एक ग्रुप पण आहे मित्रांनो, त्या ग्रुपमध्ये म्हणजे सर्व महाराष्ट्रातलेच मुलं आहेत आणि SSC GD वालेच आहेत, खास करून दुसरे कोणते मुलं नाही आहेत त्याच्यामध्ये. तिथं आपण डेली मॉक टेस्टचे स्क्रीनशॉट वगैरे शेअर करत असतो, आणि तिथं 300+ मुलं आहेत त्या ग्रुपमध्ये ॲड, आणि मुलींचा स्पेशल ग्रुप आहे. मुलींनी स्पेशल ग्रुपमध्ये ॲड व्हायचं जर असेल तर मला मेसेज करू शकता, मी नंबर कमेंटमध्ये पिन करून देईन. तर चला मित्रांनो, आपण मॉक टेस्ट ॲनालिसिस सुरू करू. तर आजच्या मॉक टेस्टची लेवल जर म्हणायची असली तर थोडी हार्डच आहे, कारण की त्याच्यामध्ये मॅथ खूप कॅल्क्युलेटिव्ह आणि ट्रिकी विचारत आहे. म्हणजे जे नवीन मुलं आहेत, समजा नवीन का जुने पण मुलं आहेत, त्यांना ते मॅथ थोडं अवघडच वाटणार आहे. तसेच हिंदीमध्ये आज थोडं काही ट्रिकी क्वेश्चन होते, तर हिंदी पण थोडं मॉडरेटच म्हणता येईल. आणि राहिला विषय GSचा, तर GSमध्ये कसं 8 ते 9 क्वेश्चन एकदम इझी टाईपचे करायसारखे होते. आणि याचा आपला रिझनिंगचा विषय म्हटला म्हणजे रिझनिंग पण थोडं ट्रिकीच होतं. म्हणजे त्याच्यामध्ये तो ट्रायंगल काउंटिंगचा क्वेश्चन, म्हणजे ज्यांनी ते क्वेश्चन समजा काहीतरी पहिले केलेले आहेत, खूप मॉक टेस्ट वगैरे दिले आहेत, कुठेतरी बघितले आहेत, त्यांच्यासाठी ते क्वेश्चन इझी झालेले आहेत मित्रांनो. आणि ज्यांनी म्हणजे न्यू मुलं आहेत त्यांच्यासाठी ते क्वेश्चन थोडे हार्डच झालेले आहेत. तर चला मित्रांनो, आता मी तुम्हाला माझा स्कोर सांगतो, आणि हे पण सांगतो की आजच्या म्हणजे जर मॉक टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क्स असतील तर तुम्ही कट ऑफ क्लिअर करू शकता. म्हणजे असा पेपर आला तर कट ऑफ किती जाईल आणि तुमचं फायनल सिलेक्शन चांगल्या पोस्टसाठी होऊन जाईल. मी ते मार्क्स सांगणार, म्हणजे ग्राउंडसाठीचा कट ऑफ नसतो सांगत मित्रांनो, डायरेक्ट मी फायनल कट ऑफ सांगत असतो. आणि माझा एक्सपिरियन्स आहे मित्रांनो, त्याच्यामुळे मी सांगतो पेपर कसा आल्यावर कसा कट ऑफ जाऊ शकते. तर चला मित्रांनो, मी सर्वात पहिले तुम्हाला माझा स्कोर सांगतो आज किती आलेला आहे. तर माझे रिझनिंगमध्ये मित्रांनो 19 बरोबर आलेले आहेत, आणि एक चूक झालेला आहे. तसे तर माझे 20पैकी 20च बरोबर यायला पाहिजे होते, पण एक कोणतं सिली मिस्टेकनं वगैरे चुकला असेल. आता रात्री मॉक टेस्ट ॲनालिसिस झाल्यानंतर RWवरचं म्हणजे 9 ते 10 वाजता ते हे खुलते, त्याच्यामध्ये ते क्वेश्चन खुलतात, त्याच्यामध्ये बघावं लागेल कोणता क्वेश्चन चुकला, तर अशी चूक परीक्षेत झाली नाही पाहिजेत, हे पण बघावं लागेल. तसेच GSमध्ये माझे 13 बरोबर आले, 7 चुकले. म्हणजे मी जेवढी आशा केलेली होती GSमध्ये तेवढे बरोबर आले मित्रांनो, कारण की त्याच्यामध्ये 8 ते 9 क्वेश्चन एकदम म्हणजे पाहिलेलेच मिळाले 10पर्यंत, आणि 3 क्वेश्चन म्हणजे थोडे 50-50 पण होते मित्रांनो. आणि मॅथमध्ये 19 बरोबर आलेले आहेत मित्रांनो. एक क्वेश्चन मी अनअटेम्प्ट केला आहे, तो मेन्सुरेशनचा, कारण की मेन्सुरेशन चॅप्टरमध्ये तो म्हणजे पर्सेंटेजचा क्वेश्चन होता मित्रांनो. तर आयत की लंबाई बढायची आहे और घटायची आहे, म्हणजे मी मेन्सुरेशन केलेलं नाही आहे, त्याच्यामुळे मी म्हणजे तो क्वेश्चन स्किप केला, आणि तो म्हणजे माझे 19पैकी 19 बरोबर आले मित्रांनो मॅथमध्ये. तसेच हिंदीमध्ये माझे 19 बरोबर आले मित्रांनो, आणि एक चुकला हिंदीमध्ये. मी तर 2-3 म्हणजे चूक व्हायची म्हणजे आशा धरत होतो, पण त्याच्यामध्ये माझा एकच चुकला. म्हणजे ज्या दिवशी आपलं समजा लक सोबत असते ना, त्या दिवशी समजा तर ते सर्व लकवर असते मित्रांनो. कारण की म्हणजे आज जर समजा तुमचे लक चांगले असतील तर आजच्या मॉक टेस्टमध्ये तुम्हाला मार्क्स चांगले मिळू शकतात. आणि पेपरात पण तसंच असते की जर लक चांगले असले तरच आपल्याला मार्क्स चांगले मिळत असतात. कसं आहे, अभ्यास पण पाहिजे मित्रांनो, पण ज्या दिवशी आपला पेपर आहे त्या दिवशी जर आपले लक सोबत असतील तर आपल्याला चांगले मार्क्स नक्कीच मिळू शकतात. कारण की मी अनुभवला मित्रांनो, खूप साऱ्या पेपर्समध्ये मला म्हणजे येणारे क्वेश्चन सिली मिस्टेकनं चूक झालेले आहेत कोणत्या परीक्षेमध्ये, आणि कट ऑफ पेक्षा 2-3 मार्क्स कमी राहिलेले आहेत. तर मित्रांनो, मी तुम्हाला आता किती स्कोर असायला पाहिजे होता तुमचा ते सांगणार आहे. तर माझा ऑल ओव्हर स्कोर 137.75 बनलेला आहे मित्रांनो, आणि तुमचा स्कोर मी तुम्हाला सांगणार आहोत आता की किती बनायला पाहिजे.
तर तुमचे रिझनिंगमध्ये 17 ते 18 आजच्या बरोबरच यायला पाहिजे होते, कारण की रिझनिंग एवढं पण हार्ड नव्हतं, थोडं ट्रिकी होतं मान्य करतो, पण 17 ते 18 सिलेक्शन जर घ्यायचं असेल तर आजच्या रिझनिंगमध्ये तुम्हाला यायलाच पाहिजे होते ते. तसेच GS मध्ये 10 ते 11 तुमच्या बरोबर यायला पाहिजे होते, कारण की 8 ते 9 क्वेश्चन तर त्याच्यामध्ये एकदम इझी लेवलचे होते. तर 10 ते 11 क्वेश्चन तुमच्या बरोबरच यायला पाहिजेत. तसेच मॅथमध्ये 14 ते 15 बरोबर यायला पाहिजे मित्रांनो आपल्या महाराष्ट्राच्या मुलांचे, कारण की मॅथ हे RW वाले हार्ड प्लस ट्रिकी विचारतात, कारण की नवीन मुलांना ते मॅथ असं जमायसारखं नसते. म्हणजे खूप ट्रिकी विचारतात आणि परीक्षेमध्ये मी गॅरंटी देतो मित्रांनो याच्यापेक्षा लेवल कमीच येईल आणि अशी लेवल येणार नाही याची गॅरंटी देतो. याच्यापेक्षा कमी लेवल येणार आहे आणि ते क्वेश्चन तुम्हाला जमतील आणि यंदाचा कट ऑफ पण बघा मित्रांनो या वर्षीपेक्षा जास्तच जाणार आहे, कारण की एडीक्युटी थोडा म्हणजे लेवल इझी विचारत आहे पेपरची. आणि हिंदीमध्ये 17 ते 18 क्वेश्चन तुमचे व्हायला पाहिजे होते आज, कारण की हिंदीमध्ये पण म्हणजे थोडं हार्डच होतं हिंदी असं म्हणता येईल, पण हिंदीत 17 ते 18 क्वेश्चन तुमचे जमायलाच पाहिजे होते मित्रांनो. तसेच तुमचा ऑल ओव्हर स्कोर आज फायनल सिलेक्शनसाठी सांगत आहे मी 112 ते 115 पर्यंत जर असेल तर तुम्ही एकदम सेफ झोनमध्ये आहात आणि तुमचं सिलेक्शन म्हणजे 100% होणार आहे मित्रांनो, याची गॅरंटी देतो मी. तर आज मी सांगतो तुम्हाला मित्रांनो मॅथची लेवल काय होती, पण सर्वात पहिले याच्यासाठी मी सांगतो मित्रांनो की आज तुम्ही आपल्या त्या ग्रुपवरती जॉईन होऊन जा, कारण की आपल्या ग्रुपमध्ये 350 लगभग पोरं आहेत आणि सर्व मुलं म्हणजे SSC GD वाले आहेत आणि तिथं डेली स्क्रीनशॉट वगैरे शेअर करतात. आपला ग्रुप फक्त तो रविवारीच खुलत असते मित्रांनो आणि त्याच्यामध्ये मी पोल वगैरे लावत असतो आणि म्हणजे आपण त्याच्यावरून एक कट ऑफचा अंदाजा लावत असतो. तसेच आपला कट ऑफ समजा आता काही दिवसांनी पेपर होईल आणि तेव्हा अँसर की वगैरे आल्यावर आपण कट ऑफसाठी एक व्हिडिओ घेऊन येऊ, म्हणजे महाराष्ट्रातल्या मुलांचा सटीक कट ऑफ आपण सांगू त्याच्यावरती. तर मित्रांनो हार्ड लेवल होती आपल्या ह्याची मॅथची आज, त्याच्यामध्ये 5 ते 6 क्वेश्चन एकदम इझी लेवलचे होते, म्हणजे ते 10-10 सेकंदमध्ये होतील असे क्वेश्चन होते. तसेच रिझनिंगची मॉडरेट टू इझी लेवल होती मित्रांनो, 10 क्वेश्चन एकदम इझी लेवलचे होते रिझनिंगचे, म्हणजे नवीन मुलं पण असतील तर 10 क्वेश्चन तर एकदम आरामात त्यांचे होणारच होते. तसेच हिंदीमध्ये 13 क्वेश्चन एकदम इझी होते मित्रांनो आणि 6 ते 7 क्वेश्चन थोडे ट्रिकी विचारलेले होते त्यांनी, म्हणजे नवीन मुलांना भारी जातील असे. GS मध्ये मॉडरेट लेवल टू हार्ड लेवल होती मित्रांनो आणि 8 क्वेश्चन एकदम करायसारखे होते, 8 क्वेश्चन एकदम इझी होते GS चे. तर मित्रांनो असं काही आजच्या मॉक टेस्टचं अनालिसिस होतं. तर मी आशा करतो की तुम्ही आपल्या व्हिडिओला शेअर करसान आणि मला सपोर्ट करसान, कारण की मित्रांनो आज 7 मिनिटाच्या व्हिडिओला बनवायला कमीत कमी 2 ते 2.5 तास जातात. तर तुम्ही आपल्या म्हणजे मेहनतला सपोर्ट करसान आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करसान आणि या व्हिडिओला शेअर करसान अशी मी आशा करतो मित्रांनो. तर चला मित्रांनो भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय शिवराय.